मी हे वक्तव्य आजच ऐकलं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून। पहिली गोष्ट, शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि आम्ही महायुतीमध्ये सगळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करतो। त्याच्यामुळे अशा पद्धतीची मित्रपक्षाला वेदना होतील अशा वल्गना करणं हे योग्य नाही असं मला वाटतं। आणि शिवसेना आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ही स्थापन होत असताना प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या समोर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही शिवसेना आहे। त्याच्यामुळे शिवसेनेचा बाप हा एकच आहे, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे। त्याच्यामुळं सरकारमधल्याच आमदारांनी अशा पद्धतीनं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही। कारण शेवटी शिवसेना ही जी संघटना आहे ही एका वेगळ्या विचारधारेची आहे आणि वेगळा विचारधारा ही माननीय वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य होणं ही योग्य नाही। समन्वय म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं ठरवून घेतलं पाहिजे ना आपण काय बोललं पाहिजे, काय बोलून समोरचा दुखावू शकतो। आणि हा पक्षामधलाच भाग नाही। शिवसेनेचा बाप मी आहे हे म्हणणं हे फक्त शिवसेनेला वेदना देणारं नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला देखील वेदना देणार आहे। मागील 3 वर्षांपासून तुम्ही योजनेचा परिणाम थेट अनेक योजनांवरती आणि अनेक विभागांवर होतोय। आनंदाचा शिधा वाटप यावर्षी केलं जाणार नाहीये। त्यासोबत शिवभोजन थाळीचं जे 60 कोटींचं आर्थिक बजेट होतं ते आता 20 कोटीवरती आलेलं आहे। सरकारला या योजनेचा फटका बसतोय का नाही? एखाद्या योजनेचं बजेट हे 20 कोटी आलं म्हणजे त्या योजनेला पुन्हा पैसे मिळणार नाही तसं सरकारमध्ये कधी होत नाही। जर ते 20 कोटी आलं असेल तर ते 60 कोटी कसं करायचं हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांना चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळं असलेल्या योजना बंद होणार नाही याची दक्षता महायुतीचं सरकार नक्की घेणार आहे। अनेक वर्ष हा संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये केला होता। हे राजकीय म्हणून सांगत नाही, परंतु 3 वर्षापूर्वीचं सरकार जे स्थापन झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्या सरकारनं कुठेही सर्वोच्च न्यायालयाकडे ओबीसीना न्याय मिळावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नव्हती। अनेक वेळा वकील देखील कोर्टामध्ये उभे राहिलेले नव्हते, परंतु एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या ओबीसी घटकातल्या लोकप्रतिनिधींना आज न्याय मिळाला आहे। ओबीसी समाजाची मागणी सुप्रीम कोर्टानं आज मान्य केली, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद आहे। सर, एकीकडे दोन बंधू एकत्र येतात, पण दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि राहुल गांधी यांच्यावर डिनर डिप्लोमसी करणार आहे। कोण एकत्र येत आहेत किंवा नाही येत आहेत हा आता निवडणुका आणि काळ ठरवणार आहे। परंतु एकत्र येत असताना म्हणजे राजसाहेब आणि युबीटी संघटना एकत्र येत असताना दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींशी जेवणं हे मनसेला कितीपत रुचेल मला माहीत नाही। कारण याच राहुल गांधींनी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन पातळीची टीका केलेली होती। आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की जेव्हा युतीला सामोरं जाण्याची चर्चा सुरू होईल त्यावेळी राजसाहेबांच्या पक्षाकडनं पहिला हा प्रश्न विचारला जाईल की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या संघटनेचं नक्की तुम्ही काय करणार आहे, हा देखील प्रश्न समोर येईल ना। त्याच्यामुळे अजून युती झाली नाही झाली मला काहीच माहीत नाही, परंतु निवडणुका अजून बऱ्याच दिवसांनी आहेत, तिकीट वाटप व्हायचं आहे, अजून अनेक युत्या व्हायच्या आहेत। सगळं झाल्यानंतरच याच्यावर बोलणं उचित ठरणार आहे। आधी सगळं व्यवस्थित घडू दे, दिल्लीचा दौरा देखील त्यांचा यशस्वी होऊ दे। जे एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करत होते की दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेत आहेत, आता हे दिल्लीला निघालेले आहेत, त्याच्यामुळं हे काँग्रेसला विचारूनच निर्णय घेतात। मला असं वाटतं की त्यांनी सकारात्मक जर संकेत दिले असते तर मी कशाला बोलायचं।
त्यांनी सकारात्मक जे संकेत दिलेले आहेत त्याच्यातनं त्यांची युती होणार आहे न होणार आहे निवडणुकीच्या वेळी कळेल ना आपल्याला. आजच आपण निवडणुकीचे आराखडे बांधणं आणि युती झाली म्हणून तुम्ही काय करणार त्याच्यावर आम्ही काही आपलं मत मांडणं हे सध्या तरी आजच्या दिवशी योग्य नाही. तुम्ही युती संदर्भात तुम्ही भेटावरून चाललेलं आहे आणि बैठक देखील केलेली आहे. त्या बैठकांचं काय झालं? तुमची नाही, मी युती संदर्भात राजसाहेबांना भेटलो हे तुम्ही ठरवलेलं आहे. मी अनेक वेळा असं सांगितलं की मी राजसाहेबांना जे भेटलो ते मराठी भाषेसाठी भेटलो, मराठी भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या काही धोरणासंदर्भामध्ये भेटलो. शिंदे साहेबांबरोबर ज्यावेळी मी जेवायला तिथं होतो त्यावेळी देखील राजकीय काहीच चर्चा झालेली नाही, मी वारंवार सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं मी भेटलो हे युतीसाठी भेटलो हे तुम्ही ठरवलेलं आहे, मी नाही. राजकीय खिचडी बनवणार होते त्याचं काय? मी राजकीय खिचडी बनवणार हे पण म्हटलेलं नव्हतं. मी करोनातली खिचडी खायला गेलेलो नव्हतो, मी राजसाहेबांच्या घरची खिचडी खायला गेलो होतो असं बोललो होतो. मी त्याचं पण उत्तर दिलेलं आहे. ज्या दिवशी मला राजसाहेब खिचडी खायला बोलवतील त्या दिवशी मी त्यांच्याकडे जाणार. मी माझ्या त्या वाक्यावर आजही ठाम आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका 2017 प्रमाणे 2027 प्रमाणेच होणार. शिवसेनेची काय तयारी? शिवसेनेची स्वयंपाक शिवसेनेची महायुती करून लढण्याचीच तयारी आहे. शिवसेनेच्या संदर्भामधल्या सगळ्या मुंबईच्या बैठका सुरू आहेत. आज देखील आम्ही पार्टी ऑफिसमध्ये एक या संदर्भामधली चर्चा केली. त्याच्यामुळे शिवसेना देखील निवडणुकीला सामोरं जायला सज्ज झालेली आहे. तर 100 जागांची मागणी असं समोर येते, तर शिवसेनेची 100 जागांची मागणी आहे का? त्या समन्वय समितीमध्ये मी आहे, पण त्या समन्वय समितीमध्ये आतापर्यंत तरी मला कळलेलं नाही की 100 जागा आम्ही मागितल्या आहेत. पण काल तुमच्याकडे रामदास कांबळे साहेब पक्षानंतर जे नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या स्थानिक शाखेमध्ये फोन करून एकदा शिवसैनिकांना दिलासा दिला. आता अनेक ठिकाणी ते असं की इथे पडझड झालेली आहे, गळती झाली. तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की तुमच्या माध्यमातून गेले 7-8 दिवस मी बातमी अशी एक बघत होतो की मनसे आणि शिवसेना भविष्यामध्ये म्हणजे युबीटी ही एकत्र येणार आहे म्हणून आमच्याकडे येण्याचा योग काय तो थांबलेला आहे, प्रवाह थांबलेला आहे. त्याला उत्तर दिलं आहे, त्याला उत्तर आहे. त्याच्यामुळं ओघ काय थांबलेला नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर मुंबईकरांचं देखील प्रेम आहे हे या निवडणुकीतनं सिद्ध होईल. सामंत साहेब 15 ऑगस्ट जवळ आलेली आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाबाबत काही निर्णय होणार आहे का? 12 दिवस राहिले. 12 दिवसात अनेक घडामोडी होऊ शकतात ना. 15 तारीख यायला 12 दिवस अजून शिल्लक आहेत. त्याच्यामुळे 12 दिवस आपण प्रतीक्षा करायला काही हरकत नाही. भरत शेठ यांना संधी मिळेल का? नाही, झेंडावंदनाचा मान देखील भरत शेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे. सर, रायगडचं समीकरण बघितलं तर जास्त आमदार हे शिवसेनेचे आहेत, तरी देखील पालकमंत्रीपद इतक्या वेळ का रखडलं? काय नेमकं कारण आहे? आता पण जर का पाहायला गेलं तर शिवसेनेच्या आमदारांनी आग्रही मागणी ठेवली आहे की आपले आमदार त्या ठिकाणी जास्त आहेत, त्यामुळे आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं. आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे. समन्वय समितीच्या एवढ्या बैठका होतात, मग त्यामध्ये समन्वय साधला येत नाहीये का? पालकमंत्रीपद मग तुमच्याकडे यावं किंवा मंडळाच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. मंडळाच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल. परंतु पालकमंत्री पदाची आमच्या समन्वय समितीमध्ये कधीही चर्चा होत नाही, कारण हे अधिकार 3 नेत्यांना आहे. सर, एक शिवसैनिक म्हणून तुमची काय इच्छा आहे की मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेने किती जागा लढाव्या? माझी इच्छा भरपूर जागा लढवाव्या ही आहे. शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेमध्ये भरपूर जागा लढवाव्या, जास्त जागा लढवाव्या. राज ठाकरे जी दोनों साथ में आ रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं कल जिस तरह से उद्धव ठाकरे जी दिल्ली जाने वाले हैं, उसकी बात सामने आई है। राहुल गांधी जी के साथ जो लोग माननीय एकनाथ शिंदे साहब दिल्ली में जाने के बाद टिक्का टिप्पणी करते हैं वो राहुल जी को मिलने के लिए दिल्ली जा रहे हैं, ऐसे आपसे मैंने सुना है. तो यूबीटी जो है वो कांग्रेस के ही इशारे पे चलती है, ये सिद्ध हुआ है. ठीक है. निशिकांत दुबे जी का बयान आया है कि मराठी का जो टॉपिक है ठाकरे ब्रदर्स को महंगा गिरेगा, किस तरह से देखते हैं? नहीं, वो क्या बोल रहे हैं ये मुझको मालूम नहीं, लेकिन मराठी भाषा जो है, मराठी लैंग्वेज जो है, उसके बारे में हर एक मराठी महाराष्ट्रियन जो है उसको अभिमान है. और अगर उसके ऊपर कोई अन्याय करता है तो शिवसेना भी आगे जाके उसका विरोध करेगी.
पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले मराठी माणसांसंदर्भात. महायुतीमधले निशिकांत दुबे जरी असले, मराठीबाबतचं त्यांचं एखादं वादग्रस्त वक्तव्य जर असेल त्याचं समर्थन शिवसेना करत नाही. मराठीवर अन्याय होणाऱ्या कुठच्याही गोष्टीचं समर्थन ही शिवसेना करणार नाही आणि हेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं धोरण आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी चालतो. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंचं जे राजकारण आहे ते मुंबईतलं संपेल ज्या प्रकारे मुद्दा हा ठेवलेला आहे आणि ठाकरेंचं राजकारण संपलं आहे असं देखील निशिकांत दुबे त्या निशिकांत दुबे काय म्हणतात त्याच्यापेक्षा मुंबईकर काय म्हणतात याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. विधानसभेच्या निवडणुकीला असे अनेक लोक काही काही बोलत होते, परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला भरभक्कम पाठिंबा दिला आणि आमच्या 232 जागा निवडून आल्या. याचीच पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आहे. कोणीही कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी महायुतीची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येऊन भगवा फडकणार आहे. त्यामध्ये राज ठाकरे असेल किंवा संजय राऊत देखील असतील त्यांनी सांगितलं की सप्टेंबरच्या महिन्यात काय समीकरणं बदलतील हे कोणालाच कळणार नाही. मग नक्की कशा प्रकारे समीकरणं बदलू हे ते स्वतःबद्दल बोलले असतील, नक्की काय नाही त्यांच्याबद्दल बोलले असतील. आमचं काय समीकरण बदलायचे? एक लक्षात घ्या, ज्या महायुतीचे 232 आमदार आहेत तिथं आमचं समीकरण गुणाकार भागाकार होण्याची गरज नाही. झाले तर अधिकच होईल, मायनस होणार नाही, गुणाकार होईल, भागिले होणार नाही. समीकरण बदलायचे असतील तर ज्यांनी सांगितली त्यांची कदाचित समीकरणं बदलणार असतील, कारण एकामेकावर विश्वासच नाही आहे. आणि जो पक्ष दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसचं ऐकून ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे, मला असं वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सल्ला द्यायची काही आवश्यकता नाही. सर, शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू आहे. मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुद्द्यावरनं किंवा त्या विषयावरनं कोणते मोठे चेहरे मुंबईतले स्पेशली येण्याची शक्यता आहे. मुंबईतले भरपूर मोठे चेहरे हे शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत. मी अनेक गोष्टी तुम्हाला ज्या ज्या सांगितल्या होत्या तुम्हाला कदाचित त्यावेळी आश्चर्यकारक वाटल्या होत्या, पण त्या झालेल्या आहेत. रवी धनगेकरांचा प्रवेश झाला, राजन साळवींचा प्रवेश झाला, मराठवाड्यातली काही लोक आता साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांचे प्रवेश होतील. तसेच मुंबई महानगरपालिकेचे अनेक लोक हे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यांचे महानगरपालिकेच्या अगोदर नक्की प्रवेश होतील. सर, एका ठिकाणी शिवसेनेमध्ये मोठमोठे पक्ष प्रवेश होत आहेत, दुसऱ्या ठिकाणी ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत, त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की थेट शिवसेनेची कारकीर्द संपेल, एकनाथ शिंदेची कारकीर्द संपेल सप्टेंबरमध्ये. तरी त्यांनी असं केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट काहीतरी आम्ही हे गेले 3.5 वर्ष ऐकतोय की एकनाथ शिंदे साहेबांची कारकीर्द संपेल, शिवसेनेची कारकीर्द संपेल. शेवटी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था आल्यानंतर जी लोक ज्यांचं समर्थन करतात त्यांच्यासाठी हे बोलावं लागतं. या 3.5 वर्षामध्ये कुठेही आम्हाला कोणी नख लावलेलं नाही आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये खरे पुरावे सादर केलेले आहेत. आणि खरे पुरावे सादर करत असताना शिवसेना पक्षामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणाऱ्या शिवसेना पक्षामध्ये लोकशाही आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही निवडणुकांना देखील पक्षीय सामोरं जातो, जे UBTमध्ये कधीच होत नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळं नियमामध्ये करतो आणि आमच्याकडचे सगळे कागदपत्र आमच्या वकिलांमार्फत आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळं आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.